बातमी उडत उडत तुझ्या कानावर आलीच असेल ना, तुझा जो लाडका अर्जुन आहे ना, तो इलेक्शनला उभा राहतोय आमच्या विरुद्ध. तर तू त्याला जाऊन सांगायचंय फॉर्म मागे घे म्हणून. जा सांग त्याला. जा. घाबरलात त्याला? का सांगायचं आम्ही माघार घ्यायला? दरवेळी तुमची वकिली करायचा काय ठेका घेतलाय आम्ही? नाही जात, जा अर्जुनकडे. नाही सांगत त्याला. मला नकार देते याचा अर्थ लक्षात येतोय का तुझ्या? मला नकार या अर्जुनचं आयुष्य बेकार. अजून काय करायचं शिल्लक ठेवलंय तुम्ही? माणसं नाही, राक्षस आहात तुम्ही, राक्षस. लक्षात ठेव, एक दिवस राक्षसाचा वध होईल. तू सांगणार आहे की नाही ते सांग. नाही. एक माणूस त्या अर्जुनच्या दारात उभा आहे आणि एक माणूस आपल्या घराच्या दारात उभा आहे. जर आता जाऊन अर्जुनला समजवलं नाही ना, तर अर्जुन आणि तुझा तो पांगळा विद्याधर काही खरं नाही सांगतोय. बस. तुझ्या या पोकळ धमक्यांना आम्ही आता घाबरणार नाही. आम्हाला मुठीत ठेवायचा प्रयत्न करू नकोस. तुला काय काय म्हणायचं काय? आम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन अर्जुनला सगळं सांगणार आहोत, तुम्ही काय नालायकपणा केलाय ते. आता अर्जुन आहे ना, तुमचं काय करतो ते बघा. वाघ आहे तो, वाघ. तुम्ही त्याला पिंजऱ्यात अडकवलायत ना, म्हणून तो शांत आहे. आम्ही त्याला मोकळं करतो, मग बघा तुमचे कसे हाल करतो ते. जीव जाईल की बावड्या? पार्टी येणार आहे माहिती आहे मला. तुम्हाला कसं माहिती? ही बातमी फक्त मलाच माहिती होती. म्हणजे नाही, म्हणजे तुमचं नेटवर्क तसं जाम आहे. मग कधी कधी जायचं जागा विकायला? जागा आहे काय? कुठली जागा आणि कुठली पार्टी? ताजी, मी ती मुंबईच्या पार्टी बद्दल बोलतोय. अहो, आपल्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडलीये. हे काय पेपर चालत बसले, चला माझ्यासोबत. म्हणजे? अहो, पनवेलची एक पार्टी येणार आहे. त्यांना आपल्या गावच्या नदीला लागून जी 10 एकर जमीन आहे ना, ती पाहिजे. त्यांना तिथं ते रिसॉर्ट का रिसॉर्ट असं काहीतरी टाकायचंय. ते बोलले तुमची जमीन तुमचा आकडा. ती जमीन आपली का? अहो, हे काही विचारणं झालं भाई, आपलीच ती. ती काय म्हणत होते? ते म्हणत होते की पाण्याची व्यवस्था आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे, हिरवगार आहे, इको इको ती ऐकून नाही आलं मला, पण असंच काहीतरी म्हणत होते. आता मला सांगा दाजी, त्या अर्जुननं इलेक्शन साठी फॉर्म भरला तेव्हा आपल्याला इलेक्शनला बक्कळ पैसा लागल की नाही? मी म्हणतो ही जमीन विकून टाकू आणि बक्कळ पैसा घेऊ, अख्ख्या गावात मतदानासाठी पैसा वाटू, आणि एकदा पैसा आला की आपण मतं विकत घेतली की अख्खा पॅनलच्या पॅनल निवडून आणू. काय वाटतं? आयडिया चांगली, पण माहिती काढावं लागेल. कसं आहे, आईनी इलेक्शनच्या तोंडावर बोंब नको व्हायला. अहो, कसली बोंब दाजी? मला सांगा, समुद्रातलं एक पेला पाणी काढलं तर समुद्राला काही फरक पडतो? नाही ना, नाही, नाहीच पडत. मग कशाला टेन्शन घेताय? टाका इकून.
बाबा, अरे काय खरं नाही. या कृष्णाने जर अर्जुनला सगळं सांगितलं, सगळं उकलीत आय 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 हे बल्ल्या तूच वाचव रे बाबा याच्यातून. अरे आम्ही डोक्याचाच काहीतरी मार्ग काढेल याच्यावर. भल्या उचल फोन. मामा संकटात आहे बाबा, फोन उचल. अरे स्विच ऑफ येतो रे याचा फोन. का स्विच ऑफ येतोय? संकटाच्या वेळी फक्त मामाला फासावर दे, एरवी दिसतंय. मला आता माझी कल्पना करतोय, कृष्ण तिथे गेली, अर्जुनला सांगते, अर्जुन अरे कल्पना नसलंय, मार खाल्ला रे. अर्जुन नको, मी अर्जुन नको रे, हसू नको रे. हृदय बंद पडायची येळ आली, हसू नको रे. ठोके चुकू राहिले बाबा. कृष्णही गेले अर्जुनकडे. तिने जर त्या अर्जुनला सगळं सांगितलं ना की तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिचा वापर करत होता, लय मारेल रे तो. नाही बाबा, मी कल्पनेनच मरू राहिलोय. वाचव रे बाबा मला. माझा लाडका बादचा आहे तू. मी माझा सगळ्यात आनंदाचा बादचा, प्रेमळ बादचा. वाचव मामाला. काहीतरी कर बाबा, तूच करू शकतो काहीतरी. मी काय करणार बाबा? मी हारलेला खेळाडू आहे रे. मी काय करणार? अरे तुम्ही विजयी वीर आहात. कुठे तुझा तो बुद्धिमान बिरबल बलराम कुठे? त्याला फोन लाव, तो तुला आयडिया देईल सगळी. फोन लाव त्याला, फोन लाव. असं बोलतात काय मामाला? एकुलता एक मामा आहे ना, मामाला तरी जाऊ दे मामाचा, पण मामीचा विचार कर रे. पंख्याचा विचार कर. अरे मामा तेच सांगतो, विचार करायला मला अक्कल आहे कुठं? माझे सगळे प्लॅन फेल जातात. तुम्ही गोत्यात येता. आता मी ठरवलंय बाबा, तुम्ही गोत्यात याल असा एकही कार्यक्रम मी करणार नाही, प्लॅन करणार नाही. आता तू जास्त बोलत राहिल तर हार्ट अटॅक घेईल बर का. वाटलंच तुझ्या पाया पडतो बाबा. काय म्हणलं? पाया पडतो तुझ्या, पण असं बोलू नको. मामा तू कुठं माझ्या पाया पडणार? पडणार मामा, पाया पडणार. अडला हरी, हुशार माणसाचे पाय धरी, माझ्या विद्याचे पाय धरी. काय रे? अरे बुटांची काळजी घेत जा रे, किती खराब झाले. मामा किती लाचारी करणार? रडू नको. सांगतो उपाय, सांगतो. उपाय एकच, कृष्णाईला फोन करायचा आणि व्हिडिओ कॉल लावायचा. अर्जुन ऐक ना. काय? अरे मी काय म्हणते, मला काय ऐकायचं नाही, बाजूला. अरे ऐक तर, मी काय म्हणते. शांत बस, मला जायचंय बाहेर. अरे मला बोलू तरी दे, मी काय म्हणते ते ऐक तरी. मला नाही घ्यायचं ऐकून, आणि काय सांगण्याची पण गरज नाही. तुझी ती समजूतदारपणाची पेटी वाजवणार असशील ना, तर 4 हात लांब राहा माझ्यापासून, कळलं? तुझं ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये, मला माहितीये. आता एवढी लोक तुला सांगून गेली, मी रिस्कच नाही घेतली. काय रे, प्रत्येक वेळी मला काहीतरी बोलायचं असतं म्हणजे तेच कारण आहे असं नसतं. ऐक ना, तुला असं वाटतंय का तू माझ्यासाठी इतका महत्वाचा आहेस? हे बघ, तुला निवडणुकीला उभं राहायचंय, राहा. नसेल राहायचं, नको राहा. फॉर्म भरून मी माझं कर्तव्य केलेलं आहे, आणि तरीही तुला जर माघार घ्यायची असेल, घे माघार. मी काही तुला इथे लेक्चर द्यायला नाही आले. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की बाथरूम मधला बल्ब गेलाय. तुला जमणार असेल तर बल्ब आण, नाहीतर मी बघते माझं काय करायचं ते. जमणार आहे? अरे सांग तरी अर्जुन.
विद्याधरचा फोन. विद्याधर, तू कुठे आहे आणि हे सगळं काय? बोलतो म्हटलं ना. कृष्ण तू अर्जुनला नाही ना भेटली? नाही, आम्ही पोचलोय अर्जुनकडे, त्याला भेटलो नाही आहोत अजून. प्लीज कृष्ण, असशील तिथनं परत मागं फिर. बोलतोय ना मी. कृष्ण, तू अर्जुनला काही सांगितलंस ना अरे लोक माझा जीव घेतील का? कृष्ण मागं फिर. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की माझा सख्खा मामा माझ्याशी असं वागेल. कृष्ण मागं फिर. नको कृष्ण, मागं फिर. कृष्णा इतक्या खालच्या थराला गेला. चुप. काय काय थेरडे, लई हौस होती ना तुला अर्जुनला भेटायला जायची. ते माझा विरोध असताना जा ना, भेट त्या अर्जुनला, भेट आणि सांग त्याला सगळं. जा. हे बघ विशुदा, माझ्या मुलाला काही झालं ना तर काय करणार गे थेरडे? काय करणार आहे सांग ना. हा विश्वंभर आहे ना, पोकळ धमक्या नाही देत बर का. जर चुकून सुद्धा तू त्या अर्जुनला भेटली आणि त्याला जर काही आजवर झालेलं सगळं सांगितलं ना तर घरी येशील ना, तेव्हा तुझ्या ह्या लंगड्या पोराचा ना मेलेला चेहरा पाहशील. काय कळलं ना? जशी चालत गेली होती ना त्याच पावली मागे फिरायचं. कळलं का? युटर्न घे चले थेरडे. चालणे का मागे? आता काय खरंच गोळी घालतो का मला? हल थँक्यू. आज तुझ्यामुळे वाचलो बाबा. थँक्यू. ते सगळं ठीक आहे, पण मला तू लांगड्या म्हणलास. ते ताईला घाबरवायला असं बोलण्याच्या वगत निघून गेलं ते. नाही मनावर घेऊ नको, समजून घे ना बाबा. हेच तर चुकतं ना तुझं मामा. तुम्हाला असं वाटतं की विद्याधर सगळं समजून घेतो, पण हा विद्याधर समजून घेणाऱ्यातला नाही. सगळं मनात ठेवून वेळेप्रसंगी ठासणाऱ्यातलं आहे. लक्षात ठेवायचे हे उपकार. थँक्यू. चष्मा मदत घ्यावी लागली रे आज याची. लय वाईट झालं, लय वाईट झालं विश्वंभर. अरे हे काय बघते मी? सूर्य कुठे उगवलाय? पूर्वेलाच उगवलाय ना. ओके, मग रस्ते चुकलेत का मुद्दाम आलाय? पळ काढताय? हे दुसरं काय करू शकता मला तुम्ही? हे पण सांगा ना कृष्ण, आज आमच्या घरची वाट कशी काय चुकलं? उत्तर द्यायला माणसाकडं तोंड असावं लागतं सावे, बरोबर ना? आज काय ठरवून आलात तुम्ही? नाही सहज तुम्ही आला नाही आहात मला माहिती आहे.
काहीतरी कारण घेऊनच आलाय. आता काय त्रास द्यायचं ठरवलंय तुमच्या त्रिकुटाने? आता लक्षात आलं माझ्या. मागच्या वेळेला जसं अर्जुनला घोळात घेऊ, इमोशनल ब्लॅकमेल करू, कवठेकरांच्या विरुद्ध कुस्ती लढू नकोस असं सांगायला आला होतात ना, असं काही सांगायचं का आता? की बाबा रे, आता कवठेकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, तू त्यांच्या विरुद्ध इलेक्शन पण लढू नकोस. पण अर्जुन काही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे कृष्ण. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही आला होता तेव्हा मी तुम्हाला अर्जुनला भेटू दिलं नाही, तुम्हाला बोलले, तुम्ही रागात निघून गेला. सगळं सगळं अर्जुनला कळलंय. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही आला होता तेव्हा मी तुम्हाला अर्जुनला भेटू दिलं नाही, तुम्हाला बोलले, तुम्ही रागात निघून गेला. सगळं सगळं अर्जुनला कळलंय. तुम्हाला माहितीये, त्यावरनं तो तुमची बाजू घेऊन माझ्याशी भांडलाय. वाटेल तसं बोललाय मला. मैदानात जसा चिडला होता ना माझ्यावर, तसंच चिडला. फक्त फरक एवढाच होता, त्यावेळी माझ्यावर हात नाही उचलला. खूप मनाला लावून घेतलाय त्याने कृष्ण. का माहितीये, तुमच्यावरचं प्रेम. मला नाही वाटत मी काही चुकले. की तेव्हाही बरोबर होते, आत्ताही बरोबर आहे आणि मी बरोबरच असणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा कृष्ण, तुमचं हे जे त्रिकूट आहे ना, जास्त काळ नाही टिकणार. कधी ना कधी त्याचा विस्फोट होणार आहे. अर्जुन, काय तू विसरलास का मला? हाय नाही बाय नाही. अगं असं काहीच नाहीये. अर्जुन, तू खानावळीच्या बाहेरून चाललास तरी आत भेटायला आला नाहीस. हे चुकलंय का माझं? अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी थोडा गडबडीत होतो म्हणून चाललो होतो. आणि सारखं सारखं येणं बरं दिसत नाही ना. अर्जुन, तू वेडा आहेस का? तू माझ्यासोबत फॉर्मली वागतोयस. प्लीज असं नको वागूस. आणि हे काय स्वीट, काय स्पेशल? अगं मी एका इंटरव्ह्यूला गेलो होतो, तर मग जॉब मिळाला मला, तर मग हे घरी घेऊन चाललो होतो. क्या बात है अर्जुन, कॉंग्रॅच्युलेशन. खूप खुश असशील ना आज? हो. तुला बघून मी पण खूप खुश आहे. मला नाही देणार मिठाई? नाही अगं, ते देवासमोर ठेवतो ना आपण आधी. राईट राईट. एक मिनिट थांब, मी आलेच. एक मिनिट, हा प्लीज थांब, मी आलेच. आकर आकर अर्जुन, अगं खरंच खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मला नाही देणार? अभिनंदन. अशीच प्रगती करत राहा. थँक्यू.